संघर्ष होतं मी पाहिला होता त्यात सर जारंगे पाटलांच्या वडिलांच्या भूमिकेत होते एकदम छान. तुमची भूमिका काय? मी मास्तर नावाची भूमिका करतोय. भाऊ कदम सरांसोबत स्नेहा शिकदम आहे, प्राजक्ता हणमगर, अंशुदादा सगळ्यांबरोबर असेल विनोदी भूमिका आहे. मी गंगा नावाचं कॅरेक्टर करते, जी स्मार्ट सुनबाई आहे खरी. जिला म्हणजे मला सुरुवातीला असं झालेलं की लँग्वेज थोडी वेगळी आहे फिल्ममध्ये, पण मला प्राजक्ता हणमगरनी खूप मदत केली त्यासाठी की तो लहेजा आणि ते कसं बोललं जाईल, का कुठले शब्द कसे बोलायचे काय ते त्याच्यासाठी. तर त्यामुळे मला ते सोपं गेलं. आणि ती कॅरेक्टर असं आहे की महिलांचा बचत गट ती चालवत असते आणि मग ती त्या सगळ्या महिलांबरोबर ट्रिपसाठी म्हणून त्या लोकेशनवर येते आणि मग तिथे आल्यावर पुढे काय काय घडामोडी होतात आणि त्यातून मार्ग ती कसा सुचवत जाते सगळ्यांना किंवा ती स्वतः कसा मार्ग काढते. तिन्ही छान आहेत. आणि मला ऍक्शन सिक्वेन्स करायला मिळाला आहे, तोही खूप चांगला आहे. ऍक्शन सिक्वेन्स आहे, डान्स आहे, कॉमेडी तर मी म्हटलं तसं सगळे आहेतच. कॉमेडी आहे. ओव्हरऑल आपण म्हणतो ना की एका फिल्म मध्ये आपल्याला कधी कधी वाटतं की ह्याच्यामध्ये हे मिसिंग आहे, ह्याच्यामध्ये हे मिसिंग आहे, पण ह्या फिल्म मध्ये अशी कुठलीच गोष्ट नाहीये जी. अलगा नावाचे कॅरेक्टर आहे, म्हणजे नावाचं मला लक्षात आलं काय झालं त्यांनी आतापर्यंत लोकांना ना आता म्हणजे ह्या पिक्चर मधून जर ते हसवण्याचंच कॅरेक्टर असेल त्यांचं, लोक अजून लई होते तेव्हा त्यांना थोडं पेंडिंग मध्ये पार्ट 2 साठी त्यांना बोलायला लावणार आहे. त्यामुळे त्यांचं कॅरेक्टर एकदम म्हणजे त्यांनी सुद्धा केलं नसेल तेच सांगतील. माझ्याबद्दल लोकच बोलते ते आम्हाला अवघड होत. असं झालं की प्रोड्युसर जे जे म्हणत होते त्या सगळ्याला तो हो 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 ते हो हो म्हणजे ते काही करायचे समोरून सिच्युएशन असं असं मी करायचे म्हणजे थोडक्यात सेटवर भांडण लावायचे काम मी केलेले. आजपर्यंत त्यांनी बोलून हसवलं, आता मला हलून हसवले नाही. पण सांगायचा मुद्दा की जसं नावात स्मार्ट सुनबाई तशी फिल्म खूप स्मार्ट झाली सगळ्याच अंगाने. त्यामुळे प्रत्येकाने थिएटरमध्ये जाऊन बघावं अशी आमची अपेक्षा आहे. 21 नोव्हेंबरला बघाच. आणि सर खूप छान दाखवलंय, थोडं बचत गट पण आम्ही दाखवलाय. अजून बचत 100% नाही घेतलं तर 10% तरी लोक असेल की एखादा चित्रपट पाहतात आणि त्या माध्यमातून आता मी तर म्हणतो हा चित्रपट जर सासू आणि सून दोघींनी एकत्र बघितला, समजा बाय चान्स त्यांची घरातून जाताना भांडणं झालेली असते आणि ह्या वयावरी पोराने पिक्चर बघायला नेला असं येताना त्या गोड बोलून येते नाही एवढं समीकरण दाखवलं ते पण समीकरण. आणि सासूनी सासूचा अधिकार जर दाखवला तर तिला तिच्या अधिकारातून म्हणजे सुनानी पण त्या पद्धतीने तिला हँडल केलं पाहिजे, कारण ती सुद्धा सून होणार सासू होणारच. म्हणजे काय होतं मी पणा सोडला पाहिजे दोघींनी पण, हे पण सांगतोय ह्या चित्रपटात. खूप छोटे छोटे डायलॉग्स आहेत जे असे मजा आणणारे क्रिस्प आणणारे. त्यातलं एक ते म्हटले सासू सुनाचं कसं सासू जवाई किशोरीचा डायलॉग की माझ्या वेळेत कुटुंब आणि कुटुंबातल्या सर्वांसाठी. आणि अजून एक मला असं वाटतं की ह्या फिल्म मध्ये ना कुठलंच रिपिटेशन नाही जे आजपर्यंत आपण मराठीमध्ये बघितलंय. म्हणजे इव्हन लीड पेअर असो, हिरो हिरोईन असो, सपोर्टिंग कास्ट असो, इतर असो, आणि सगळ्यांनी एकमेकांबरोबर पहिल्यांदा एकत्र काम केलं. सो तो एक फ्रेशनेस त्या काय म्हणतात स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळेल. आणि सगळ्यांची ती जी खूप छान पॉझिटिव्हिटी असं म्हणतात की एखादा माणूस जर तुम्हाला ओळखायचा असेल तर तुम्ही त्याच्यावर ट्रॅव्हल करा, म्हणजे तुम्हाला खरा माणूस काय ते कळेल. तर आम्ही ट्रॅव्हलच करत होतो अख्ख्या सिनेमामध्ये. एका बेटावर आम्ही सगळे एकत्र होतो आणि सकाळी 7 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 म्हणजे 24 तास एकमेकांबरोबर राहणं ही खरं तर खूप अवघड गोष्ट आहे. पण आम्ही इतके सगळे छान जेल झालो होतो त्यामुळे ती पॉझिटिव्हिटी सुद्धा स्क्रीनवर या नवीन काय म्हणतात एक ग्रुप बरोबर बघायला. सिरियसली म्हणजे मी पण राईट करतो त्यामुळे मी थोडं प्लॅन केलाय म्हणजे पार्ट 2 चा. त्याच्यात आणि रिपीट सगळे कलाकार सगळं प्रसिद्ध बनले त्यामुळे सगळे ओळखीचे चेहरे लोकांना बघायला भेटणार. म्हणजे लय सबल डबल करायचं तर हे पिक्चर 10 तासाचा झाला असतं. 10 तास सुद्धा कमी पडले तरी किती नाही पण लय मजा आली सगळ्यांनी. आता बघा ना आज दादा 73 वय त्याचं. इथं नाशिक द्या सोडून आम्ही ह्या पिक्चरचा ट्रेलर मध्य प्रदेशमध्ये लॉन्च केलाय. 3 देवस्थान आहे नलखेडा, तिथं आले ते इतक्या लांब. म्हणजे आज एनर्जी किंवा पॉझिटिव्हिटी जे म्हणतो ना आपण घेण्यासाठी आम्ही मध्य प्रदेशच्या तिकडे लॉन्च केलं.
एक आम्ही तो यज्ञस्वळा दाखवला बगलामुलीचा त्या चित्रपटात. त्या चित्रपटात तो यज्ञस्वळा पण दाखवला. कारण काय होतं माहिती आहे, ते दाखवण्या पाठीमागचा उद्देश काय होता की आपल्या राज्यात देवाला मानणारा वर्ग भरपूर आहे, पण त्यातली त्यात महिला जास्त मानतात. म्हणजे आपल्या घरात समजा देवाला असेल, तुमच्या नवीन व्हेंचरला आमच्या सर्वांच्या लागतील शुभेच्छा. शुभेच्छा आहे. Thank you. जेवढं सहकार्य करता येईल तेवढं आणि आम्ही करणं निश्चित करणार. थँक्यू. Thank you. येऊ सर, आपल्याला जायचे.